श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त धुळे महानगर भाजपतर्फे श्री संतोषी माता मंदिर येथे करण्यात आली महाआरती। सावंतनगरमधील करदात्यांना 7/12 किंवा सिटी सर्व्हेमधून प्रॉपर्टी कार्ड मिळण्याची मागणी। ग्रामीण भागातील मुलांचे लग्न रखडण्याचा सामाजिक विषय विनोदी पद्धतीने मांडणारा कुर्ला टू वेंगुर्ला हा चित्रपट धुळ्यात लवकरच प्रदर्शित होणार। कापडणेतील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अनिल माळी तर व्हाईस चेअरमनपदी रवींद्र पाटील यांची बिनविरोध निवड। आरक्षणाबाबत विविध मागण्यांसाठी सुतार सेवा मंडळ धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। आणि महसूल पंधरवाड्या अंतर्गत शहरातील 2021 पूर्वीची अतिक्रमित घरे नियमानुकूल करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त धुळे महानगर भाजपतर्फे शहरातील शिवतीर्थाजवळील श्री संतोषी माता मंदिर येथे बुधवारी देवीला साडी चोळीचा आहेर देत महाआरती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली। धुळे शहरात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे। त्या अंतर्गत भारतीय जनता पार्टी धुळे महानगरतर्फे शहरातील संतोषी माता मंदिरात बुधवारी सायंकाळी महाआरती करून संतोषी मातेला साडी चोळीचा आहेर देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली। यावेळी माजी महापौर प्रतिभा चौधरी, प्रियंका चौधरी, प्राजक्ता चौधरी, रेशमी पाटील, पूनम चौधरी, अल्फा अग्रवाल, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे, अश्विनी पाटील, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, वैशाली सिरसाट, माया परदेशी, पुष्पा बोरसे, रंजना पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवरात्रीच्या आणि येणाऱ्या दसऱ्याच्या मी संपूर्ण आमच्या महिला भगिनी व धुळे शहरातील तमाम बंधू भगिनींना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते। भारतीय जनता पार्टीचे आपले देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब विश्वगौरव यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने धुळे शहराचे लाडके आमदार अनुभैया अग्रवाल व धुळे शहराचे जिल्हा महानगर प्रमुख गजूशेठ आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे। त्या निमित्ताने धुळे शहरामध्ये 17 तारखेला मोदी साहेबांचा वाढदिवस होता। त्या दिवसापासून तर 2 ऑक्टोबर महात्मा गांधींची जयंती 17 तारखेपासून तर 2 तारखेपर्यंत सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येते। त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, नवरात्राच्या निमित्ताने धुळे शहरातील आई एकविरा देवी ग्रामदेवता तसेच तुळजापूरची देवी शहरातील सर्व देवींच्या मंदिरामध्ये रोज मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त महाआरतीचं आयोजन व नियोजन करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये आज आमच्या 3री माळ आहे आणि या 3ऱ्या माळनिमित्त आज संतोषी मातेच्या मंदिरामध्ये आरतीचा मान आम्हा सगळ्या महिला भगिनींना मिळालेला आहे। या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हटली तर आपल्या धुळे शहराचे लाडके आमदार अनुभैया अग्रवाल यांच्या मिसेस बेटी बचाओ बेटी पढाओच्या संयोजिका प्रदेश संयोजिका अल्फाबाबी अग्रवाल, माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या मिसेस अश्विनीताई पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तसेच महिला मोर्चाच्या अध्यक्षा धरतीताई देवरे, धुळे शहराच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आरतीताई पवार तसेच माजी अध्यक्षा वैशालीताई शिरसाट, धुळे शहराच्या प्रथम उपमहापौर महिला उपमहापौर कल्याणीताई आंबेडकर व माझ्यासोबत उपस्थित असलेल्या सर्व आमच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेशाच्या मायाभाभी परदेशी, माझ्यासोबत उपस्थित असलेल्या सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, नगरसेविका, कार्यकर्त्या सगळ्या या मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या आहेत आणि सगळ्यांनी मिळून आम्ही आज इथे आरतीचं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे। तसेच आज आम्ही संतोषी मातेला साडी चोळीचा आहेर देखील भेट दिलेला आहे। आज मी साडी चोळीचा आहेरचं भेट देवीला एकच विनंती केली की आमचे देशाचे लाडके पंतप्रधान जे 24 तासापैकी 18 तास देशाच्या विकासासाठी काम करत असतात, देशाची प्रगती हाच त्यांचा एक ध्यास आहे। शिंदखेडा नगरपंचायत हद्दीतील गट नंबर 347 सावंतनगर मधील करदात्यांना 7/12 किंवा सिटी सर्व्हेमधून प्रॉपर्टी कार्ड मिळावे या मागणीसाठी संत सावंतनगर कृती समिती शिंदखेडातर्फे
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. शिंदखेडा नगरपंचायत हद्दीतील गट नंबर 347 सावतानगर मधील करदात्यांना 7/12 किंवा सिटी सर्व्हे मधून प्रॉपर्टी कार्ड मिळावे या मागणीसाठी संत सावतानगर कृती समिती शिंदखेडातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. या सेवा पंधरवड्यात शिंदखेडा नगरपंचायत हद्दीतील गट नंबर 347 सावतानगर मधील करदात्यांना 7/12 किंवा सिटी सर्व्हे मधून प्रॉपर्टी कार्ड मिळावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी संत सावतानगर कृती समितीचे शहाणाभाऊ महाजन, राजेंद्र बोरसे, महेश पवार, मंगलबाई परदेशी, अंजना माळी, यादव परदेशी, सुमनबाई माळी आदी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी शिंदखेडाच्या माजी पंचायत समिती सदस्य म्हणून मी माननीय जिल्हा पालकमंत्री महोदय मंत्री जयकुमार भाऊ यांना शिंदखेडा येथील गट नंबर 362/1 तसेच गट नंबर 347 सावतानगर येथील बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी रहिवास करीत असलेले सर्व जे प्लॉट धारक लोक आहेत आणि या संदर्भात सेवा पंधरवाडा म्हणून शासनाचा JR निघाला, त्याच्या माध्यमातून जे काही पूर्वीचे लोक राहत आहेत त्यांना 7/12 उतारा प्रॉपर्टी कार्ड शासनामार्फत मिळणार आहे. परंतु त्याविषयी संबंधित जे अधिकारी आहेत ते आम्हाला कुठलं उत्तर देत आहेत. मंत्री महोदयांच्या आमच्या निवेदनावर मंत्री महोदयांनी शिफारस केलेली आहे की तारांनी अप्रमाणे सर्व कारवाई व्हावी असं आम्ही 19/9/25 रोजी माननीय कलेक्टर साहेब तसेच भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक साहेब यांना निवेदन दिलं. परंतु त्या संदर्भात आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. ठोस निर्णय आम्हाला मिळत नाही. म्हणून आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना पुन्हा भेटण्यासाठी आलेलो आहे. ते आम्हाला न्याय मिळेल का नाही मिळेल आणि कोणाकडनं मिळेल याच्यासाठी आम्ही पुन्हा आलेलो आहे. ग्रामीण भागातील मुलांचे लग्न रखडण्याचा सामाजिक विषय विनोदी पद्धतीने मांडणारा कुर्ला तो वेंगुर्ला हा चित्रपट 19 रोजी प्रदर्शित झाला असून धुळ्यातली दिनांक 3 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याच धुळेकर प्रेक्षकांनी भरघोसपणे प्रतिसाद देण्याचे आवाहन चित्रपटाचे पटकथा आणि संवाद लेखक अमरजीत आमले यांनी पत्रकार परिषद घेऊन केले. ग्रामीण भागातील मुलांचे लग्न रखडण्याचा सामाजिक विषय विनोदी पद्धतीने मांडणारा कुर्ला टू वेंगुर्ला हा चित्रपट धुळ्यात दिनांक 3 रोजी प्रदर्शित होणार आहे. यास धुळेकर प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद देण्याचे आवाहन चित्रपटाचे कथा पटकथा आणि संवाद लेखक अमरजीत आमले यांनी पत्रकार परिषद घेऊन केले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक किरण विनायक जाधव असून तो मूळचा धुळे तालुक्यातील बल्हाणे येथील रहिवासी आहे. महाराष्ट्रात दिनांक 19 सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात गाव शहरातील अंतर, नातेसंबंध आणि लग्नाच्या अपेक्षा यांची मांडणी हलक्या फुलक्या शैलीत करण्यात आली आहे. गावाकडील मुलांची लग्न न होण्याची समस्या आणि त्यामागील सामाजिक दरी या संवेदनशील विषयाला विनोदी रंग देत नुकताच कुर्ला टू वेंगुर्ला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मालवणी बोलीचा तडका आणि ताकदीची स्टारकास्ट यामुळे हा चित्रपट सहकुटुंब प्रेक्षणीय ठरत असून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गावातील तरुणांची लग्न का रखडतात, ग्रामीण शहरी अंतरामुळे निर्माण होणाऱ्या अपेक्षा आकांक्षा नातेसंबंध यांची मांडणी चित्रपट हलक्या फुलक्या शैलीत करतो. अमरजीत आमले यांची कथा पटकथा व संवाद तर विजय कलमकर यांचे दिग्दर्शन यातून गंभीर विषयाचे मनोरंजक चित्रण साकारले आहे. वीणा जामकर, वैभव मांगले, प्रल्हाद कुडतरकर, स्वानंदी टिकेकर, सायकित कामत, सुनील तावडे यांच्यासह अमय परब, अनधा राणे, शेखर बेटकर या नवोदित कलाकारांची दमदार भूमिका प्रेक्षकांचे मन जिंकते. छायांकन रंगनाथ गोगिनेनी, संगीत अक्षय खोत, गीतलेखक चंचल काळे, अमरजीत आमले, ध्वनिओ रेखन अविनाश सोनवणे यांचे आहे. चित्रपटाला सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, सचिन खेडकर, उषा नाडकर्णी, सविता मालपेकर, दिग्दर्शिका सई परांजपे, दिग्दर्शक राजेश मापुसकर आदी मान्यवरांची पसंती मिळाली आहे. 55 दिवसात या चित्रपटाचे शूटिंग झाले असून 2,45,00,000 चित्रपटाचा बजेट होता असे अमरजीत आमले यांनी सांगितले. तर या चित्रपटाचा आपण भाग असल्याचा मला अभिमान असून या क्षेत्रात चळवळीत काम करीत असल्याचे आत्मीय समाधान मिळत असल्याचे किरण जाधव यांनी सांगितले. यावेळी अमरजीत आमले, किरण जाधव, जगदीश देवपूरकर आदी उपस्थित होते. माझं नाव अमरजीत आमले, कुर्ला टू वेंगुर्ला या सिनेमाचा लेखक आणि निर्माता. आणखीन आमचं दुसरंही चंद्रभागा म्हणून आम्हाला जो
को प्रोड्युसर म्हणून आहेत, अविनाश सोनावणे म्हणून आणि शरदचंद्र म्हणून आहेत. असं मिळून हे आम्ही सिनेमा बनवलेला आहे. 19 सप्टेंबरला तो महाराष्ट्रात रिलीज झाला, खानदेशला अजून आला नाही आहे. तर इथल्या मंडळी आणि आमचे मित्र आहेत किरण जाधव, ते मला सर इथे पण केलात तर त्याला प्रतिसाद उत्तम मिळेल म्हणून मी इथे आलो. आज पत्रकार परिषद झाली, सर्वांची भेट झाली. छान तुम्ही सगळे आहात. अतिशय चांगलं सांस्कृतिक वातावरण आहे इथे. तर 3 ऑक्टोबरपासनं इथे तो रिलीज करायचा आमचा प्रयत्न राहील आणि त्याला तुम्ही सर्वांनी बघून प्रतिसाद द्यावा. वर्तमानपत्राने त्याच्यावर आधी बघावं आणि जर तुम्हाला वाटलं की अरे हो खरंच चांगला साधा सरळ सिनेमा आहे, लोकांना आवडेल आणि तो सिनेमा तुम्ही सर्वदूर सगळ्या पत्रकारांनी घेऊन जावा ही तुम्हाला नम्र विनंती. धुळे तालुक्यातील कापडणे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अनिल माळी तर व्हाईस चेअरमनपदी रवींद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. धुळे तालुक्यातील कापडणे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अनिल नथू माळी व व्हाईस चेअरमनपदी रवींद्र कौतिक पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी सोसायटीच्या कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेस चेअरमन पदासाठी अनिल माळी व व्हाईस चेअरमन पदासाठी रवींद्र पाटील यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अमोल लिंगायत यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. त्यांना योगेश पाटील व संस्थेचे सचिव नदीम शेख यांनी सहकार्य केले. या प्रसंगी संचालक बटू पाटील, उज्ज्वल पाटील, सुंदरबाई माळी, संतोष पाटील, शरद पाटील, सुभाष पाटील, अशोक पाटील, बन्सीलाल पाटील, विश्वास पाटील, दत्तात्रय माळी, सुनील पाटील, मोतीलाल भांबरे, यशवंत खैरनार, जयश्री पाटील, अभिमन्यू माळी, शरद पाटील, संस्थेचे सचिव नदीम शेख, विभागीय अधिकारी AM ठाकूर, बापू पाटील, नवल पाटील, दिनकर खलाने, सागर माळी, नरेंद्र सूर्यवंशी आदी उपस्थित होते. कापडणे आज आमच्या कापडण्याचे विविध कार्यकारी सोसायटी यांची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक होती. त्यात मला चेअरमन म्हणून निवडण्यात आलेले आहे आणि ही निवडणूक म्हणजे राजकारणाला फाटा देत आमच्या सर्व सभासद मंडळींनी बिनविरोध केली. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आणि त्या बिनविरोध करण्यासाठी जे आम्हाला ज्यांचे सहकार्य लाभले त्यांचेही सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि शेतकरीच्या उद्धारासाठी आपल्या विविध कार्यकारी सोसायटीची जी परंपरा आहे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आमच्या माध्यमातून जे काही कामे मार्गी लावता येतील त्या मार्गी लावण्याचे आम्ही आज सर्व सभासदांतर्फे आश्वासित करत आहोत. ओबीसी प्रवर्गातील विश्वकर्मी समाज जाती समूहाच्या आरक्षणाबाबत विविध मागण्यांसाठी सुतार सेवा मंडळ धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. ओबीसी प्रवर्गातील विश्वकर्मी समाज जाती समूहाच्या आरक्षणाबाबत भारतीय संविधानाच्या कलम 340 अंतर्गत 2 ऑक्टोबर 2017 रोजी महामहिम राष्ट्रपतींच्या मान्यतेने दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जी रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आयोगाचा इतर मागासवर्गीय जातींच्या उपवर्गीकरणाचा मसुदा अहवाल सन 2019 मध्ये पूर्ण झाला असून तो लवकरात लवकर स्वीकारून इतर मागासवर्गीय जातींचे 1, 2, 3 आणि 4 या 4 उपवर्गामध्ये विभाजन करावे या मागणीसाठी सुतार समाज सेवा मंडळ धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय आयोग म्हणून अधिकृतपणे ओळखले जाणारे मंडल आयोग 1979 मध्ये भारतात जात व्यवस्थेमुळे झालेल्या ऐतिहासिक अन्यायाकडे लक्ष देण्यासाठी आणि ही दरी भरून काढण्यासाठी योग्य त्या सूचना सुचवण्यासाठी सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय वर्गाच्या उन्नतीसाठी उपाययोजना ओळखण्यासाठी आणि शिफारस करण्यासाठी स्थापन करण्यात आले होते. दिनांक 6 ऑगस्ट 1990 रोजी मंडल आयोगाच्या शिफारशींच्या आधारे मागासवर्गीयांसाठी 27% आरक्षण लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला. ओबीसींसाठी 27% आरक्षण सुनिश्चित करून त्याची अंमलबजावणी केली. इंदिरा साहनी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ते कायम ठेवले. तथापि आरक्षण आणि गुणवत्तेवर आधारित भरती संतुलित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे लक्षात ठेवण्याची तरतूद केली. त्याचबरोबर राष्ट्रपतींच्या आदेशाने संविधानाच्या कलम 340 अंतर्गत ओबीसी यादीतील समस्या सोडवण्यासाठी म्हणजेच ओबीसी यादीत जातींचा समावेश करणे किंवा काढून टाकणे यासाठी 1993 मध्ये दुसऱ्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आली. आजही व्यापक सामाजिक भेदभाव, आर्थिक असमानता आणि ओबीसीमधील अनेक ठराविक जाती समूह यांच्या सामाजिक, शिक्षण आणि रोजगाराच्या मर्यादित संधी उघड झाल्या आहेत. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक पैलूमधून 11 निकषांवर आधारित भारतातील इतर मागासवर्गीय ओळखले जाऊन सुद्धा आजही ठराविक जात समूहामध्ये
सामाजिक कलंक, अंगमेहनतीवरील अवलंबित्व, बालविवाहाचे प्रमाण, कमी शैक्षणिक प्राप्ती, कौटुंबिक मालमत्तेचे मूल्य आणि मूलभूत सुविधांची उपलब्धता इत्यादी घटकांचा अभाव पाहण्यास मिळतो. म्हणजेच ओबीसी यादीमधील ठराविक जात समूहाच्या आरक्षणाबाबत फेरविचार अथवा समन्यायी पुनर्विचार सूत्र प्रस्तावित होणे आवश्यक आहे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष भटू बागुल, प्रमुख मार्गदर्शक ए.बी. वाघ, चंद्रकांत सेनार, दीपक शेलार, हिरालाल चव्हाण, कैलास शेलार, संदीप बागुल, किशोर सोनवणे, किरण वाघ, विशाल वाडेकर, देवेंद्र शेलार, विजय वाघ, देविदास मिस्त्री, राजेंद्र मोरे, विलास मोरे आदी उपस्थित होते. नमस्कार, मी डॉक्टर नितीन कापडीस, सदस्य विश्वकर्मी समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य, सचिव विश्वकर्मा फाउंडेशन धुळे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विश्वकर्मी समाज समन्वय समितीमार्फत आजच्या दिवशी ओबीसी प्रवर्गातील विश्वकर्मी समाज जाती समूहाच्या आरक्षण विषयक संविधानिक मागण्याबद्दल संपूर्ण राज्यभर निवेदन देण्यात येत आहे. तर या निवेदनाची पार्श्वभूमी अशी की भारतामध्ये खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाला ओबीसी समाजाची जी अस्तित्वाची जाणीव निर्माण झाली ती फक्त मंडल आयोगामुळे. आणि दुसरी घटना म्हणजे इंदिरा साहनी केस. तर बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांनी 1979 मध्ये अभ्यासपूर्वक अशा शिफारशी मांडल्या, परंतु त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान श्री मोरारजी देसाई होते, परंतु त्यांनी मांडलेल्या शिफारशी 1980 मध्ये पूर्ण झाल्या आणि त्यानंतर बिंदेश्वरी जे मंडळ होते यांचं निधन झालं आणि सर्व शिफारशी या बंद गुलदस्त्यात बंद झाल्या. आणि 1990 मध्ये तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या कालावधीमध्ये त्या शिफारशी स्वीकारण्यात आल्या, परंतु खऱ्या अर्थाने न्याय मिळाला तो म्हणजे इंदिरा साहनी केसमध्ये. इंदिरा साहनी केस वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये असं सांगण्यात आलं की ओबीसींना आरक्षण नोकरीमध्ये 27% मिळालं पाहिजे, परंतु हे आरक्षण देत असताना ते आरक्षण मागासवर्गीयांचं आरक्षण 50%पेक्षा जास्त होतं कामा नये. तसेच त्याच्यामधून क्रिमिलियर गट वगळण्यात आला आणि हे आरक्षण देताना सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणा हे 2 क्रायटेरिया प्रामुख्याने लक्षात घेण्यात आले. परंतु हे आरक्षण फक्त नोकरी मिळेपर्यंतच देण्यात यावे असं त्यात नमूद करण्यात आलं होतं. 1993 मध्ये असं असून देखील 1993 मध्ये शासनाने नवीन मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली आणि तदनंतर 77ची अमेंडमेंट असेल, 81ची अमेंडमेंट असेल, 85ची अमेंडमेंट असेल, जी आरक्षण आणि पदोन्नती याचं पुन्हा त्याच्यामध्ये प्रमाण ठरविण्यात आलं. आणि असं होत असताना कुठंतरी सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित होणं हे मार्गदर्शक तत्व जे राज्यघटनेच्या 36 ते 51 नुसार अभिप्रेत आहे त्याला कुठंतरी बाधा निर्माण होत आहे. आणि म्हणूनच या अनुषंगाने आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सकल सुतार किंवा विश्वकर्मी बांधव या खालील मागणीसाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देऊ इच्छितो. त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय संविधानाच्या कलम 340 अंतर्गत 2 ऑक्टोबर 2017 रोजी महामहिम राष्ट्रपतीच्या मान्यतेने दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जी रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आयोगाचा इतर मागासवर्गीय जातीच्या उपवर्गीकरणाचा मसुदा अहवाल सन 2019 मध्ये जो तयार झालेला आहे तो लवकरात लवकर स्वीकारण्यात यावा व इतर मागासवर्गीय जातींचे क्रमांक 1, 2, 3, 4 म्हणजे अ, ब, क, ड या उपवर्गामध्ये विभाजन करण्यात यावे. त्यानंतर आमची दुसरी मागणी आहे भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाला ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेसाठी अखिल भारतीय सर्वेक्षणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करून महाराष्ट्रामध्ये जातीनिहाय जनगणना करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाने पत्र लिहून विनंती करावी. हे जे सरकार आहे हे मायबाप सरकार आहे. यांनी लाडक्या बहिणीला न्याय दिलेला आहे, या सरकारने लाडक्या भावांना न्याय दिलाय, ज्येष्ठ नागरिकांना न्याय दिला आहे. तर अशा पद्धतीने हा ओबीसी समाज जो काही या सरकारकडून उपेक्षित राहणार नाही म्हणून आम्ही या ठिकाणी विनंती करण्यात आलेलो आहे की आमचं हे जे निवेदन आहे माननीय जिल्हाधिकाऱ्यामार्फत आजचं जे आपले जे मुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचावे आणि त्यासाठी आम्ही हे शांतताप्रिय मार्गाने या ठिकाणी निवेदन देतो. महाराष्ट्र शासनाच्या महसूल पंधरवड्या अंतर्गत शहरातील 2011 पूर्वीची अतिक्रमित घरे नियमनाकूल करावी अशी मागणी एमआयएम पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल पंधरवड्या अंतर्गत धुळे शहरातील 2011 पूर्वीची अतिक्रमित घरे नियमाकुल करावीत आणि सर्वांसाठी घरे या उपक्रमातून बेघरांना जागेचे पट्टे वाटप करावेत. या मागणीसाठी एमआयएम पक्षातर्फे
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की शासनाने जाहीर केलेल्या महसूल पंधरवड्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सन 2011 पूर्वीचे अतिक्रमित रहिवाशांना नियमाकुल करण्यात यावे. उर्वरित बेघर नागरिकांना ज्यांच्याकडे स्वतःची जागा नाही त्यांना पट्टे वाटप व PMY योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सईद बेग, युसुफ मुल्ला, अशफाक शेख, रोशन हाजी, रिजवान हाजी, निसार अंसारी, आमिर पठान, वसीम अकरम, नवीद अंसारी, सद्दाम शाह आदि उपस्थित होते. आज हम लोग जिला अधिकारी कार्यालय पे एक निवेदन लेके आए हैं मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन की जानिब से, जिसमें अगस्त 2025 में एक परिपत्रक निकला है महसूल विभाग का. उसमें स्पष्ट रूप से ये कहा गया है कि पनन रस्ते और नियमकुल पट्टे वाटप कार्यक्रम रखा गया है. जो लोगों के पास घर नहीं है और जो लोग 2011 के पहले के अतिक्रमण बस्ती में रहते हैं उनको नियमकुल करके देना, उनको पट्टे वाटप करके देना. और कई ऐसी आरक्षित जगह जहाँ पे वो गरीबों को जहाँ अतिक्रमण टूटता है हमेशा जो डर के अंदर जीते हैं कि कल बुलडोजर लग जाएगा, कल वो अतिक्रमण टूट जाएगा, कई नोटिसा बच जाएंगे, ऐसे जो लोग ज़िंदगी जी रहे डर के, तो मैं शासन का आभारी हूँ कि उन्होंने हमारी तरफ भी, हमारे मुद्दों की तरफ भी ध्यान दिए और ऐसे GR पब्लिक के अंदर लाए. तो मैं हमारे कुछ एरिया है और ऐसे कुछ एरिया के नाम है इसके अंदर जो हम निवेदन के अंदर डाले, जो 2011 के पहले बस्तियों में रह रहे, अतिक्रमण एरिया में रह रहे. तो हम भी और हमारा समाज भी ये चाहता है कि कहीं ना कहीं हमको भी अच्छे घर मिले, हम भी अच्छे साफ सफाई के एरिया में रहे, हमारे भी घरों के सामने अच्छे रास्ते रहे, मोखली जगह रहे. तो हम भी ये चाहते हैं. तो हमारी पूरी कोशिश है कि हमारे भी मुद्दों को सुना जाएगा और हमारी बात पे अमल किया जाएगा, हमारे पेपर के आगे पुरतदे की जाएंगी, ऐसी उम्मीद रख के हम कलेक्टर ऑफिस में निवेदन देने के लिए आए. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त धुळे महानगर भाजपतर्फे श्री संतोषी माता मंदिर येथे करण्यात आली महाआरती. सावतानगरमधील करदात्यांना 7/12 किंवा सिटी सर्व्हेमधून प्रॉपर्टी कार्ड मिळण्याची मागणी. ग्रामीण भागातील मुलांचे लग्न रखडण्याचा सामाजिक विषय विनोदी पद्धतीने मांडणारा कुर्ला टू वेंगुर्ला हा चित्रपट धुळ्यात लवकरच प्रदर्शित होणार. कापडण्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अनिल माळी तर व्हाईस चेअरमनपदी रवींद्र पाटील यांची बिनविरोध निवड. आरक्षणाबाबत विविध मागण्यांसाठी सुतार सेवा मंडळ धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. आणि महसूल पंधरवड्या अंतर्गत शहरातील 2021 पूर्वीची अतिक्रमित घरे नियमानुकूल करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.